राधानगरीत काँग्रेसकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन। राधानगरी तालुका काँग्रेस कमिटी आणि खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने राधानगरी येथे सुमारे 1 किलोमीटरची रॅली काढून पेट्रोल पंपावरती निदर्शने करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सायकल रॅलीसह विविध घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। इंधनाचा तुटवडा देशभर, मोदी फिरतात जगभर, पेट्रोल पंपावर लागल्या रांगा, सरकार काय करते सांगा, खरीप आला तोंडावर, डिझेल मिळेना पंपावर, चुका सरकारच्या चुना जनतेला, अशा आशयाचे फलक आंदोलनात झळकले। यावेळी बोलताना अभिजित ताई शेटे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली। काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा दर $110 प्रति बॅरल असताना पेट्रोल 71 रुपये आणि डिझेल 55 रुपये होते। मात्र सध्या कच्च्या तेलाचा दर सुमारे $63 प्रति बॅरल असतानाही पेट्रोल 103 रुपयांपेक्षा अधिक आणि डिझेल 90 रुपयापर्यंत पोहोचले आहे। इथेनॉल मिश्रणातून मोठी बचत होत असतानाही इंधन दरवाढ का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष आदरणीय बंटी पाटील साहेब व जिल्ह्याचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या आदेशाप्रमाणे राधान तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी डिझेल व पेट्रोलच्या दरवाढीच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्हाला या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला हे जाणून द्यायचं आहे की ज्यावेळी हे मोदी सरकार 2014मध्ये सत्तेत आलं तेव्हा जे काही कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले जे भाव होते त्या तुलनेनं जवळजवळ निम्म्यावर हे भाव आलेले आहेत। परंतु तेलाचे दर हे खऱ्या अर्थानं जर बघितलं त्यावेळी 55 रुपये दर होता आणि आता 90 रुपयाचा डिझेलचा दर आहे। आणि ही दरवाढ ही चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात या निमित्तानं टॅक्स वसूल करून घेण्याचं काम करतंय आणि जनतेला चुकीचं पद्धतीनं भ्रमनिराश करण्याचं काम या मोदी सरकारनं 12 वर्षात केलेलं आहे। त्यामुळं ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेलो आहोत। इथून पुढं सरकारचे हे चुकीचं कामकाजाबद्दल नेहमीच सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरून लोकांच्या निदर्शन आणून देऊ की हे चुकीचं सरकार आहे, याला कुठल्याही प्रकारे आपण पाठबळ देऊन चालणार नाही, त्यांना ही त्यांची जागा दाखवून देण्याची खऱ्या अर्थानं वेळ भविष्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी यासाठी सतर्क राहावं अशा पद्धतीचं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व जनतेला करतोय। यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, संजय पारकर, ज्ञानदेव पाटील यांनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारवरती टीका केली। आंदोलनात DA पाटील, चंद्रकांत चौगले, बरीश राऊत, रमेश राणे, दादासू सांगावकर, मारुती टिपुगडे, दिलीप पाटील, युवराज कुंभार, राजाराम निउंगरे, सुरेश बचाटे, महेश पाटील, जयवंत कांबळे, संजय माळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।